अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्याच्या मुलाला म्हणजेच अभिनेता गश्मीर महाजनी याला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे। रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ते त्यांच्या सोबत का राहत नव्हते, पुण्याला एकटे का राहायचे, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। पण आता वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्याने त्यांच्या वडिलांसोबत असलेल्या नात्याबद्दल भाष्य केले आहे। टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर महाजनी म्हणाला, मुलगा म्हणून मला त्यांच्यासाठी काही करता आले नाही, तसेच त्यांनी कुटुंबासोबत राहायला हवं असं आम्हालाही वाटायचं। आम्ही कधी त्यांना तशी जबरदस्तीही केलेली नाही। त्यांना जेव्हा आम्हाला भेटायचं असायचं तेव्हा ते आमच्यासोबत राहायला यायचे। त्यांचा स्वभाव अत्यंत मूडी होता। त्यांचं स्वतःवर खूप प्रेम होतं। प्रत्येक गोष्ट एकट्याने केलेली त्यांना आवडायची, कोणी मदत केली तर त्यांना आवडायचे नाही। गश्मीर पुढे म्हणाला, त्यांचा स्वभाव अत्यंत मूडी होता। दुसऱ्यांनाही त्यांनी मदत केलेली बिलकुल आवडायची नाही। अगदी स्वतःचे जेवण देखील ते स्वतःच बनवायचे। त्यांच्या मदतीला जर आम्ही कोणाला पाठवलं तर त्याला ते 2 दिवसही टिकू द्यायचे नाहीत। आमच्याच घरात नाही तर समाजात अनेक ठिकाणी वडील आणि मुलाच्या नात्यामध्ये गुंतागुंत दिसून येते। गश्मीर म्हणतो, वडील एका ठराविक वयानंतर मुलांचे मित्र होऊ शकत नाहीत। त्यांच्या वडील आणि मुलगा हेच नातं असतं, पण त्यामुळे तणाव आणि दुरावा निर्माण होतो। वडील आणि मुलगा एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतात। दुरावा असल्याने प्रेम, आपुलकी, आदर या गोष्टी कमी होतात। वडील झाल्यानंतरच प्रत्येकाला या गोष्टीचा अनुभव येईल। रवींद्र महाजनी यांचे 15 जुलै 1923 रोजी निधन झाले। पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला। वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही वर्षापासून ते मनोरंजन विश्वापासून दूर होते। हँडसम फौजदार म्हणून ते मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय होते। जानता अजानता या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन सृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं, तर मुंबईचा फौजदार देवता या चित्रपटामधून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती। तर गश्मीर हा सुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे। त्याने नुकतंच फुलवंती या चित्रपटामध्ये उत्कृष्ट भूमिका केलेली आहे। तर रवींद्र महाजनी यांच्या जाण्याने गश्मीर आणि त्याच्या फॅमिलीसाठी एक मोठा धक्का आहे। तर तुम्हाला रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी हे आवडतात का? यांचे कोणते कोणते चित्रपट व भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि आतापास तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। धन्यवाद।